नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। हा व्हिडिओ आहे माझ्या प्रेग्नन्सी जर्नी बद्दल आणि कॅनडामध्ये हॉस्पिटलायझेशन किंवा हॉस्पिटल्स कसे वर्क करतात, इथे हेल्थ केअर कसं वर्क करतं त्याबद्दलच्या माहितीबद्दल। बऱ्याच जणांनी मला विचारलं की आपल्या भारतासारखंच इकडे डिलिव्हरीबद्दल सगळी काळजी घेतली जाते का, कसं वर्क होतं, इथे खूप खर्च येत असेल तर त्याबद्दलची सगळी प्रोसेस मी तुम्हाला आज सांगणार आहे। तुम्ही जेव्हा कॅनडात येता ते तुम्ही वर्क परमिटवर असू द्यात, स्टुडंट परमिटवर असू द्यात किंवा PR वर असू द्यात, आल्यानंतर तुम्हाला एक सिन नंबर मिळतो आणि त्यासोबत तुम्हाला एक हेल्थ कार्ड मिळतं। हेल्थ कार्ड हे तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करायचं असतं त्यांच्या सर्व्हिस कॅनडाला जाऊन, त्याला ओहिप कार्ड म्हणतात। त्या ओहिप कार्डवरती तुम्हाला डॉक्टर्सच्या व्हिजिट, कुठलेही ब्लड रिपोर्ट, सोनोग्राफी, कुठले एक्सरेज, हे सगळं काही फ्री असतं। फक्त तुम्हाला प्रत्येक वेळी अपॉइंटमेंट घ्यावी लागते। पण त्याआधी जेव्हा तुम्हाला ओहिप कार्ड मिळतं त्यानंतर तुम्हाला तुमचा एक फॅमिली डॉक्टर चूज करावा लागतो। तो चूज केल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला रजिस्टर करायचंय आणि प्रत्येक वेळी तुम्हाला त्याच्याकडेच जायचंय जेव्हाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा समस्या असेल किंवा कुठल्याही प्रकारची हेल्थ इश्यूज असतील तर त्यानंतर तो तुम्हाला रेफर करतो वेगवेगळ्या डॉक्टरकडे, म्हणजे जर स्पेशालिस्ट हवा असेल तर। जसं जेव्हा मला समजलं की मी आई होणार आहे तर मी माझ्या जनरल प्रॅक्टिशनरकडे गेली, म्हणजे फॅमिली डॉक्टरकडे, आणि मग तो आपल्याला गायनेकोलॉजिस्टकडे रेफर करतो। आणि हो, मेडिसिन्स तुम्हाला स्वतः घ्याव्या लागतात, म्हणजे त्यासाठी पे करावं लागतं। आता मी माझ्या कंपनीकडून मिळालेल्या इन्शुरन्समधनं त्या मेडिसिन्स घेते, कारण मला तो इन्शुरन्स कंपनीने दिला आहे, त्याच्यामध्ये मेडिसिन्स मला फ्री मिळतात। मोस्टली हार्डली कधीतरी $1,000 मला पे करावा लागतो। इथे क्लिनिकही असतात आणि मोठे हॉस्पिटलही असतात। जेव्हा काही एखादी इमर्जन्सी असते तेव्हा तुम्हाला इमर्जन्सी सेक्शनला जायचं असतं। ते जनरली खूप मोठं हॉस्पिटल जे असतं त्याच्यामध्ये एक सेक्शन असतो इमर्जन्सीचा, तिथे तुम्हाला जायचं असतं। जनरली क्लिनिक रात्रीचे उघडे नसतात इथे। सगळं हॉस्पिटलायझेशन हे अपॉइंटमेंटवरती चालतं। तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आणि त्या अपॉइंटमेंटच्या टाइमला तुम्हाला हॉस्पिटलला जायचंय किंवा क्लिनिकला जायचंय। जर छोटासा हेल्थ इश्यू असेल आणि तुमच्याकडे अपॉइंटमेंट नसेल तर तुम्ही वॉक इन क्लिनिकला जाऊ शकता। वॉक इन क्लिनिक्स पण असतात जिथे जाऊन तुम्हाला नंबर लावायचा आहे आणि मग तुम्हाला तिथे जो काही प्रॅक्टिशनर अवेलेबल असेल, डॉक्टर अवेलेबल असेल, तो तुम्हाला अटेंड करतो। इथली एक गोष्ट मला खूप आवडते की तुमचे सगळे रेकॉर्ड्स त्या ओहिप कार्डला लिंक असतात, म्हणजे तुम्ही कुठल्याही क्लिनिकला गेलात, म्हणजे वॉक इन क्लिनिकला गेलात किंवा तुमच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे गेलात किंवा OB-कडे गेलात, गायनेकोलॉजिस्टकडे गेलात, तर त्यांना ते तुमचे सगळे रेकॉर्ड दिसतात। म्हणजे कोणालाही असं तुम्हाला सगळं सांगायची गरज पडत नाही किंवा तुम्हाला रिपोर्ट्स जपून ठेवायची गरज पडत नाही। त्यांच्याकडे सगळे रेकॉर्ड्स ऑनलाईन अवेलेबल असतात। जेव्हा मे महिन्यात मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे आणि मी आई होणार आहे तर आम्ही घरी तर टेस्टने कन्फर्म केलं होतं, पण तुम्हाला डॉक्टरकडनं पण एक अश्युरन्स हवा असतो की सगळं व्यवस्थित आहे। म्हणून मग मी माझ्या जनरल प्रॅक्टिशनरकडे गेली, ज्याला फॅमिली डॉक्टर म्हणतात। त्यांनी मला रेफर केलं, म्हणजे ते एक रेफरन्स लेटर देतात, जे लेटर घेऊन तुम्हाला लॅबमध्ये जायचं असतं, तेही तुम्हाला फ्री असतं। मग तिथे माझी युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट त्यांनी करून घेतल्या आणि कन्फर्म केलं की हो, प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे आणि अजूनपर्यंत तरी सगळं व्यवस्थित आहे। ते झाल्यानंतर ते रिपोर्ट्स डॉक्टरकडे येतात आणि तुम्हाला एक डॉक्टर अपॉइंटमेंटही देतो तुमचं फॅमिली फिजिशियन, आणि सगळं डिस्कस करतो। ते डिस्कशन झाल्यानंतर मग ते तुम्हाला गायनेकोलॉजिस्टकडे रेफर करतात। गायनेकोलॉजिस्टकडे रेफर केल्यानंतर जोपर्यंत असाइन होत नाही कोणीतरी तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे जायचं असतं। इथे सगळ्या प्रकारच्या सोनोग्राफी, ब्लड टेस्टही तुम्हाला फ्री असतात। म्हणजे जनरली तुम्हाला मेडिसिन्स सोडले तर कशासाठीच पैसे द्यायचे नसतात। एक इमर्जन्सी सेक्शन सोडला तर मला इकडची हेल्थ केअर खरंच आवडली, कारण एकदम सुरळीत आहे, तुमची खूप काळजी घेतात। प्रत्येक गोष्टीत तुम्हाला समजवलं जातं, सगळी इन्फॉर्मेशन अपफ्रंट सांगितली जाते। माझी प्रेग्नन्सी जर्नी स्टार्ट झाल्यापासनं इथल्या डॉक्टरांनी माझी खूप काळजी घेतली आहे।
मग ते फॅमिली फिजिशियन असो किंवा माझी गायनेकॉलॉजिस्ट असो द्यात, प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी खूप छानपणे समजून सांगितल्यात. आता जसं मला जेस्टेशनल डायबिटीज आहे, तर त्यांनी मला त्यासाठी पण खूप छान गाईड केलं. डायटिशियन असाइन केला, जेणेकरून मी काय खाल्लं पाहिजे, जेणेकरून माझी शुगर हाय जाणार नाही, मी किती एक्सरसाइज केली पाहिजे, मी किती चाललं पाहिजे, याबद्दल सगळं गायडन्स त्यांनी दिलेलं. मला दिवसातून 4 वेळा शुगर टेस्ट करावी लागते, कारण माझी शुगर किती आहे ते मॉनिटर करण्यासाठी, आणि जेणेकरून त्यांनाही समजतं की ओके आपल्याला समोरच्या व्यक्तीला इन्सुलिन द्यायचं आहे की नाही. एका टाइम नंतर मला त्यांनी इन्सुलिनही चालू केलं, ज्यासाठी मी खूप घाबरत होती. पण त्यांनी मला इतके इझिली आणि इतक्या प्रेमाने, इतक्या व्यवस्थितपणे समजून सांगितलं की आता त्या निडल्सची भीती पण वाटत नाही. आणि जे रीडिंग्स मी करून ठेवते माझ्या शुगर टेस्टचे, ते प्रत्येक 2 आठवड्याने डॉक्टर स्वतः चेक करतात आणि सजेस्ट करतात की काय करायला हवं आणि काय नको करायला. प्रत्येक सोनोग्राफी त्यांनी टाइम टू टाइम करून घेतली, जशी 6 वीक नंतरची, त्यानंतर 12 वीक नंतरची, 20व्या वीकमधली, 28व्या वीकमधली, त्यानंतर 32 ते 36 वीकमध्ये जी करतात ती, आणि ते सगळं मॉनिटर करतात. वेळोवेळीच्या ब्लड टेस्टही डॉक्टर तुमच्याकडनं करून घेतात, ज्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिन, तुमचं आयर्न, परत तुमच्या सगळं विटॅमिन्स मॉनिटर केले जातात. आणि परत काही टेस्ट असतात, जसं बाळामध्ये काही इश्यूज तर नाही आहेत, बाळाची हेल्थ कशी आहे ते मॉनिटर करण्यासाठी काही ब्लड टेस्ट असतात, त्या पण डॉक्टर टाइम टू टाइम करून घेतात तुमच्याकडनं. अगदी आपल्या भारतासारखं सगळं व्यवस्थित होतं इथे. फक्त एवढंच आहे की इथे पे करावं लागत नाही प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला. हो, पे करावं लागत नाही, पण ते पैसे तुम्ही ऑलरेडी ॲज अ टॅक्स भरलेले असतात. जेव्हा तुम्हाला गायनेकॉलॉजिस्ट असाइन होते आणि तुम्ही तिच्याकडे जायला स्टार्ट करता, त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला एक हॉस्पिटल असाइन होतं जिथे तुमची डिलिव्हरी होणार असते. त्याचे प्लॅन्स असतात की तुम्हाला जनरल वॉर्डमध्ये करायची आहे डिलिव्हरी, की तुम्हाला सेमी प्रायव्हेट हवं आहे, प्रायव्हेट वॉर्ड हवं आहे, त्यानुसार त्याचे चार्जेस असतात. जनरल वॉर्ड हे सगळ्यांसाठी फ्री असतं. प्रेग्नेन्सीच्या पहिले 3 महिने माझे सासू सासरे इथे होते, तर त्यांची मला खूप हेल्प झाली, कारण मला ऑफिसचं काम पण करायचं, घरातलं पण पाहायचं, हे असं सगळं होतं. पण त्यांनी मला खरंच खूप हेल्प केली. त्यानंतर 1 महिन्याने माझी आई आली, आणि मला ऑलरेडी जसं जेस्टेशनल डायबिटीज आहे, तर त्यासाठी माझे खाण्यापिण्याचे खूप रिस्ट्रिक्शन्स होते. तर आई असल्यामुळे तर ती सगळं पाहते माझं. जेव्हा तुम्हाला हॉस्पिटल असाइन होतं, तुम्हाला एक बर्थ प्लॅन द्यायचा असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे, की तुम्हाला सी सेक्शन प्रेफर करायचं आहे, तुम्हाला एपिड्युरल हवं आहे की नको आहे. हे सगळं डॉक्युमेंट केलं जातं, जेणेकरून जेव्हा पण तुम्हाला लेबर असेल आणि तुम्ही हॉस्पिटलला जाल, तर त्यांच्याकडे तो पूर्ण प्लॅन अवेलेबल असतो, किंवा तो प्लॅन तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता त्या दिवशी. इकडे मोस्टली नॉर्मल डिलिव्हरीज करतात. जर का काही इमर्जन्सी असेल तरच ते तुम्हाला सी सेक्शनसाठी सांगतात, नाहीतर इकडे ऑलवेज दे प्रेफर की नॉर्मल डिलिव्हरीज व्हायला हवी. डिलिव्हरीच्या वेळेला 2 व्यक्ती तुमच्यासोबत थांबू शकतात, ऑब्व्हियसली तुमचा नवरा आणि घरातला अजून कोणीही एक व्यक्ती. माझा 9वा महिना चालू आहे आणि डॉक्टरने ठरवलंय की मला 38 वीक्स झाले, 38 वीक झाले की इंड्यूस करणार. जेव्हा पण तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज असतो, इथे तुम्हाला इंड्यूस केलं जातं. इंड्यूस म्हणजे तुमचं लेबर ते इंड्यूस करतात आणि त्यानंतर तुम्हाला कळायला स्टार्ट होतात. त्यासाठी वेळ लागू शकतो. माझ्यासाठी तेच प्लॅन केलेलं आहे की मला एक डेट दिली गेली आहे आणि त्या डेटला मला जाऊन ॲडमिट व्हायचं आहे, जेणेकरून ते मला इंड्यूस करतील आणि मग ते मॉनिटर करतात पूर्ण तुम्हाला पूर्ण वेळ की तुमची हेल्थ कशी रिस्पॉन्स करते, बाळ कसं रिस्पॉन्स करतंय, कधी तुम्हाला कळा येऊ शकतात आणि मग त्यानंतर कधी डिलिव्हरी होऊ शकते. तर माझ्यासाठी त्यांनी सांगितलंय की तुम्ही मिनिमम 3 to 5 days
लागतील, म्हणजे इंडक्शन केल्यानंतर डिलिव्हरी होईपर्यंत. खरं सांगायचं तर इथे कॅनडामधलं हेल्थकेअर खरंच खूप छान आहे. माझी आत्तापर्यंतची प्रेग्नन्सी जर्नी ह्या हेल्थकेअरसोबत एकदम छान सुरळीत पार पडली आहे. आता फक्त डिलिव्हरी बाकी आहे आणि मला असं वाटतं की तीही एकदम छान होईल, कारण मला माझ्या त्या डॉक्टर्सवरती खरंच खूप कॉन्फिडन्स आहे. तर लवकरच आमचं छोटंसं बाळ घरी येईल, त्यासाठी आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी बाळाची सगळी तयारी करून ठेवली आहे, सगळी नर्सरी सगळं सेटअप करून ठेवले. इथे हॉस्पिटलच्या वेबसाईटवरती तुम्हाला एक लिस्ट दिलेली असते की तुम्हाला हॉस्पिटलला येताना बॅगमध्ये काय काय घेऊन यायचं आहे. ती लिस्ट मी ऑलरेडी काढून ठेवली आहे आणि आता चला आपण पटकन ती बॅग पूर्ण रेडी करून घेऊयात जी मला हॉस्पिटलसाठी लागणार आहे. हॉस्पिटलच्या वेबसाईटवर जी लिस्ट दिली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले आहेत ते म्हणजे कपडे, नर्सिंगचे कपडे आणि रेग्युलर घालायचे कपडे, इनरवेअर आणि एक्स्ट्रा पॅड्स. इथे थंडी फार असते तर स्लीपर्स आणि सॉक्स. नंतर तुमचं पर्सनल ग्रूमिंग किट. त्या किटमध्ये मी ठेवते सॅनिटायझर, शॅम्पू, परत तुमचं बॉडी लोशन, टूथपेस्ट, फेस वॉश, काही ब्रेस्ट पॅड आहेत, आणि ही आहे निपल क्रीम. त्याचप्रमाणे मी काही फेस वाईप्स पण ठेवते माझ्यासाठी. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्नॅक्स. मी काही प्रोटीन बार्स आणलेत, काही चिप्स आणलेत, काही चॉकलेट आणि चिक्की. हे सगळं मी सोबत घेऊन जाणार आहे कारण मला मिनिमम 3 ते 5 दिवस थांबायचं आहे. अशा प्रकारे ही बॅग आता पूर्णपणे पॅक झाली आहे. मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, ही माहिती पण तुम्हाला नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.